तर नमस्कार मंडळी, मी निघालो आहे आता पोखराच्या बिंद्याबासिनी मंदिर या ठिकाणी निघालो आहे. हे मंदिराचं प्रवेशद्वार, जिथून मी आतमध्ये खरेदीसाठी आपल्याला भरपूर अशा वस्तू इथं बघायला मिळतात. मंदिरासाठी पूजेचं सामान पण इथं मिळतं. बिंद्याबासिनी मंदिरासाठी आपण हे नेपाळी 100 रुपयाचं तिकीट घेतलं आहे आणि या लिफ्टवरून लिफ्टमधून वरच्या साईडला मंदिर आहे. तर या लिफ्टमधून आपल्याला वरच्या साईडला जायचं आहे. कृष्णाची मूर्ती
मी आता वर लिफ्टनं आलो आहे आणि वर येण्यासाठी पायऱ्या पण आहेत तिकडून वर. तर मी काल ट्रेक केल्यामुळं मला माझ्यात काय कॅपॅसिटी नव्हती चालायची, त्यामुळं मी लिफ्टनं वर आलो आहे. तर ह्या पायऱ्या आहेत खालून वर, हे खालून हे वर पायऱ्यानं पण येऊ शकतात. परंपरेनुसार राजा सिद्धिनारायण शाह यांनी देवीची मूर्ती भारतातील उत्तर प्रदेश पर्वतावरून आणण्याचा प्रयत्न केला. विंध्यावासिनी मंदिरची स्थापना 1760 साली झाली. स्थानिक परंपरेनुसार कास्कीचे राजा सिद्धिनारायण शाह यांनी देवीची मूळ मूर्ती भारतातील उत्तर प्रदेशातील विंध्याचल पर्वतावरून आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रवासादरम्यान जेव्हा त्यांच्या सेवकांनी पोखराच्या मिरवा भागात विश्रांती घेतली तेव्हा देवीची मूर्ती पुढे हलवता आली नाही, त्यामुळे त्या ठिकाणीच मंदिराची स्थापना झाली. तर हे ते मंदिर आहे, आतमध्ये मूर्ती आहे. हे मंदिर देवी विंध्यावासिनीला समर्पित आहे, जी भगवती किंवा कालीचे रूप मानले जाते. मंदिराच्या परिसरात सरस्वती, शिव, हनुमान आणि गणेश यांचे हे मंदिर आहेत. आणि मंदिरात नवरात्र पूजा आणि शिवयात्रेसारखे उत्सव पण मोठ्या उत्साहात साजरे करतात इथं. आतमध्ये व्हिडिओला अलाउड नाही, त्यामुळे मी बाहेरूनच दाखवतो. हे शिव मंदिर आहे. लग्न झाल्यावर इथं फोटोशूट पण करतात लोक. आता हे इकडं नवीन लग्न झालेले फोटोशूट करतायत. मंदिराच्या टेकडीवरून अन्नपूर्णा पर्वतरांगाचे भव्य दृश्य दिसत आहे वरून. आणि ध्यानधारणेसाठी हे आदर्श ठिकाण मानलं जातं आहे. आणि इथं मंदिराच्या परिसरात एक गुरुकुल भवन आहे, जे की ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र आणि विविध धार्मिक सेवा उपलब्ध आहेत. विंध्यावासिनी मंदिर हे शिखर शैलीत बांधलं गेलेलं आहे, जे नेपाळी मंदिर स्थापत्य शैलीतील एक प्राचीन प्रकार आहे. हे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ हे 2 सिंह जे उभे आहेत ते सोन्याच्या धातूपासून बनवलेले आहेत, जे की भक्तांचे स्वागत करतायत असा उल्लेख आहे. मंदिरच्या डाव्या बाजूस शिव मंदिर आहे आणि मंदिरच्या या उजव्या बाजूस हे गणपतीचं मंदिर पण आहे. आता हे टॉपला आलो आहे मी. एक पर्वतरांगा दिसत आहेत, या पर्वतरांगा. मंदिरच्या इकडं खालच्या साईडला इथं लग्नासाठी हे हॉल आहेत. आता इथं लग्न पण चालू आहेत. बहुतेक आज लग्नाची तारीख आहे की मी येते वेळेस पण सगळीकडं 2 ते 3 लग्न मी पाहिलेत आता येताना. तर हे इथल्या हॉलमध्ये पण एक लग्न दिसतंय आणि इकडं मंदिरामध्ये पण एक लग्न चालू होतं. दर्शन झालंय. आता मी निघालो आता खाली लिफ्टमधून. आता भूक लागली, आपण आता काहीतरी खाऊ. खाली आलो आता लिफ्टमधून. पाऊस चालू झाला तेवढ्यात. इकडं पावसाचा तर काय नेमच, इकडं पावसाचा काय नेम नाही. चांगलाच चालू झाला आहे, चांगलाच मोठा पाऊस चालू झाला आहे. आणखीन 1-2 तास थांबावं लागतं. आभाळ तर खूप आलं इथं. हे इकडं लग्न चालू आहे. इकडं हे आहे, हॉल आहे. हे एक लोकल ट्रान्सपोर्ट आहे. इथून मला मंदिरापासून एक झिरो म्हणून एक स्टॉप आहे, तिथं मला चेंज करून मग मला
हॉस्टेलकडे जायचं आहे. तर मग इथून 30 रुपये म्हणजे नेपाळी 30 रुपये 0 पॉईंटपर्यंत आणि तिथून 0पासून माझ्या हॉस्टेलपर्यंत 25 रुपये म्हणजे जवळपास 45 रुपये नेपाळी 45 रुपये नेपाळी पैसे लागतात मला इथून जाण्यासाठी. ह्या इथल्या पॉईंटचं नाव आहे 0. हा चौक आहे 0. पाऊस चालूच आहे तिकडच्यापेक्षा. आता इकडं जास्त पाऊस चालू आहे. ऊन पण आहे आणि पाऊस पण चालू आहे. 0 पॉईंटपासून आपल्याला हे सिटी बस भेटले. इथून 25 रुपये नेपाळी तिकीट आहे लेक साईड. म्हणजे माझं हॉस्टेल जे आहे ते लेक साईडला आहे. आता आपली सगळी पॅकिंग झाली. तर या हॉस्टेलमध्ये आणि पोखरामध्ये आज आपली शेवटची रात्र आहे. उद्या संध्याकाळी मी काठमांडूसाठी निघणार आहे. तर जेवण करून आत्ताच आलो आहे मी इकडं हॉस्टेलवर. तर आपली पॅकिंग झाली सगळी.